चाकण एमआयडीसी मधील खड्डे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर अखेर सरकारकडून मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणला भेट देत उद्योजकांशी संवाद साधला आणि समस्यांच्या तातडीच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. रस्ते दुरुस्तीपासून मेट्रोच्या विकास आराखड्यापर्यंत तब्बल 8 मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या उपाययोजनांमुळे चाकण बाहेर उद्योग स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबाबत उद्योजकांचं मतपरिवर्तन झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. चाकण एमआयडीसी या ठिकाणी उद्योजकांसाठी नेमकी कोणती 8 आश्वासनं देण्यात आली आहेत, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उद्योजकांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय. उद्योजकांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय. तळेगाव, शिक्रापूर, 54 किमी मार्गासह प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. रस्त्यांसोबत युटिलिटी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचं नियोजन करण्यात येणार आहे. चाकणमध्येच वसाहती, कामगारांच्या प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी क्लस्टरमधून वसाहतींचा विचार केला जाणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैत्री ॲप्लिकेशन हे ॲप सुरू करण्यात येणार आहे. अधिकारी आठवड्यातून 1 दिवस उपलब्ध असणार आहेत आणि या ठिकाणी त्यांचा दौरा असणार आहे आणि ती पाहणी सुद्धा केली जाणार आहे. मेट्रोचा विकास आराखडा, निगडी चाकण, चाकण राजगुरुनगर, तळेगाव, शिक्रापूर आणि मेट्रो मार्गांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. वीज, पाणी आणि पोलिसांचे प्रश्न जे असतील ते तातडीने सोडवणार अशी 8 आश्वासनं एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहेत. आठवड्यामध्ये एक व्हीसीवर बैठक झाली आणि उद्योग मंत्री स्वतः प्रत्यक्ष हजर होते आणि मी व्हीसीवर होतो. त्यावेळेस देखील काही सूचना केल्या होत्या आणि त्याप्रमाणे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं 3 फेज मध्ये चाकण एमआयडीसीतले रस्ते आणि इतर जे काही विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेनचे प्रश्न आहेत, फुटपाथचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत हे निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आपले कलेक्टर रुडी यांच्या अध्यक्षतेखाली 2 कमिट्या तयार केल्या. त्याचा GRE काढला आणि 4-5 एजन्सी इकडे असल्यामुळे PMRD आहे, MIDC आहे, MSSIDC आहे, PWD आहे, NHI आहे आणि त्यामुळे एक त्याला कोऑर्डिनेटर आणि एक त्या कमिटीचा अध्यक्ष असेल तर उद्योजकांना आणि इथल्या नागरिकांना सोपं होईल. आणि त्यामुळे या ठिकाणी मी माहिती घ्यायला माणसं पाठवली. उद्योग मंत्री स्वतः आले होते आणि मला वाटतं त्या मीटिंग मध्ये सगळे आपले आमदारही होते, नीलमताई पण होत्या. आणि याच्यामध्ये जे आता पावसाळ्यामध्ये खड्डे भरण्यासाठी डांबराचा वापर आपल्याला करता येणार नाही किंवा नुसतं रेबिट आणि खडी टाकून रस्ते आपल्याला दुरुस्त करता येणार नाही, कारण ते पुन्हा पाऊस आल्यामुळे, वाहतूक सुरू झाल्यामुळे पुन्हा ते रस्ते त्या ठिकाणी, खड्डे त्या ठिकाणी मोठे होऊन लोकांना त्रास होतो.